Welcome students. So last lecture we have seen the two types of instrument. तर दोन प्रकारचे इन्स्ट्रुमेंट असतात. एक आहे ऑब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आणि दुसरं आहे सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. ओके. ऑब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्रायमरी इन्स्ट्रुमेंट आणि दुसऱ्या प्रकारचा जो आहे त्याला आपण काय म्हणलं आहे, सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. बरोबर आहे. तर इन्स्ट्रुमेंटचं काम काय आहे, याचं काम आहे क्वांटिटीची व्हॅल्यू शो करणे. बरोबर. क्यू म्हणजे क्वांटिटीची व्हॅल्यू शो करायची आहे. तर ऑब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटमध्ये जी व्हॅल्यू शो करतो इन्स्ट्रुमेंट ती कशी आहे, इनडायरेक्ट टाईप आहे. म्हणजे डायरेक्टली व्हॅल्यू भेटत नाही आहे. व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. बरोबर. आणि दुसऱ्या प्रकारचा जो इन्स्ट्रुमेंट आहे सेकंडरी इन्स्ट्रुमेंट, त्याच्यामध्ये जे मेजरमेंट होते, मोजमाप होते, ते कसं आहे, डायरेक्ट टाईपमध्ये. तर याच्यामध्ये व्हॅल्यू जी भेटणार आहे ती कशी भेटणार आहे, डायरेक्टली भेटणार आहे. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. म्हणजे ऑब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट मोजमाप कसं करतो आहे, इनडायरेक्ट टाईपचं. सेकंडरी इन्स्ट्रुमेंट मोजमाप कसं करतो आहे, डायरेक्ट टाईपचं. ऑब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटचे प्रकार कोणते आहेत, टँजेंट गॅल्व्हनोमीटर आणि करंट बॅलन्स मीटर. आणि सेकंडरी इन्स्ट्रुमेंटचे एक्झाम्पल काय आहेत, व्होल्ट मीटर आणि ॲमीटर. ऑब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट हे आपण कुठे यूज करतो, फॉर द रिसर्च पर्पज. रिसर्च करण्यासाठी किंवा रिसर्च लॅबोरेटरीमध्ये आपण ऑब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटचा यूज करतो. आणि सेकंडरी इन्स्ट्रुमेंट आपण कुठे यूज करतो, फॉर डेली लाईफ. रोजच्या कामामध्ये आपण सेकंडरी इन्स्ट्रुमेंटचा यूज करतो. आता नेक्स्ट टॉपिक आपण स्टडी करूया, तो आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ द मेजरमेंट. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे काहीतरी मेजर करायचं आहे, मोजमाप करायचं आहे क्वांटिटीचं. तर आपल्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये कोणत्या क्वांटिटी असतात, एक असतं व्होल्टेज आणि दुसरं असतं करंट आय. बरोबर. आणि कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, वैशिष्ट्ये. तर मेजरमेंटचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला ह्या टॉपिकमध्ये बघायचे आहेत. त्यापूर्वी आपण बघूया व्हॉट इज द मेजरमेंट. बरोबर. मेजरमेंट आपण कसं डिफाईन केलं होतं, तर मेजरमेंट म्हणजे काय, प्रोसेस आहे. मेजरमेंट म्हणजे काय, वी हॅव टू मेजर द क्वांटिटी. तर मेजरमेंट इज अ प्रोसेस. प्रोसेस कोणाची आहे, क्वांटिटीची व्हॅल्यू डिटरमाइन करण्याची प्रोसेस. तर नॉर्मली आपल्याकडे जी क्वांटिटी आहे ती आहे व्होल्टेज. बरोबर. तर व्होल्टेज काय झालं, क्वांटिटी. आणि व्होल्टेजची व्हॅल्यू शो करण्याची जी मेथड आहे त्या मेथडला आपण काय म्हणलं आहे, मेजरमेंट. सो मेजरमेंट इज अ प्रोसेस टू डिटरमाइन व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी. क्वांटिटीची व्हॅल्यू डिटरमाइन करायची प्रोसेस म्हणजे काय आहे, मेजरमेंट. आणि क्वांटिटीची व्हॅल्यू शो करण्यासाठी आपण जो डिव्हाइस यूज केला आहे त्या डिव्हाइसला आपण काय म्हणलं, इन्स्ट्रुमेंट. बरोबर. तर इन्स्ट्रुमेंट इज अ डिव्हाइस आणि मेजरमेंट काय आहे, प्रोसेस आहे. बरोबर. तर कॅरेक्टरिस्टिक बघताना आपल्याला कोणाचे कॅरेक्टरिस्टिक बघायचे आहे, मेजरमेंटच्या कॅरेक्टरिस्टिक बघायचे आहे. तर मेजरमेंटचे कॅरेक्टरिस्टिक्स आर डिवायडेड इंटू टू टाईप. फर्स्ट आहे स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक, दुसरं आहे डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक. लक्षात द्या मी काय म्हणलं, मेजरमेंटचे कॅरेक्टरिस्टिक्स आर डिवायडेड इंटू टू टाईप. फर्स्ट आहे स्टॅटिक आणि दुसरं आहे डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक. तर बघा, नावातच सांगितलेलं आहे स्टॅटिक म्हणजे याचा अर्थ काय झाला, की अशी क्वांटिटी जी टाईमनुसार चेंज होत नाही. म्हणजे काय, स्टॅटिक म्हणजे काय, कॉन्स्टंट, की अशी क्वांटिटी जी टाईमनुसार चेंज होत नाही आहे. आणि डायनामिक म्हणजे काय, अशी क्वांटिटी जी टाईमनुसार चेंज होत आहे. म्हणजे टाईम जर चेंज झाला तर क्वांटिटी पण चेंज होत आहे. अशा क्वांटिटीला आपण काय म्हणायचं, डायनामिक क्वांटिटी. आणि जर टाईम जर चेंज होत असेल पण क्वांटिटीची व्हॅल्यू चेंज होत नाही आहे, अशा क्वांटिटीला आपण काय म्हणायचं, स्टॅटिक क्वांटिटी. बरोबर. तर आता बघा, स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक
कोणाची बघायची आपण, तर अशा क्वांटिटीची बघायची की जी क्वांटिटी कॉन्स्टंट आहे किंवा स्लोली चेंज होत आहे, बरोबर. तर स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक कोणत्या क्वांटिटीची बघायची आपण, की अशी क्वांटिटी जी की कॉन्स्टंट आहे टाईमसोबत किंवा चेंज होत आहे, पण कशी चेंज होत आहे, स्लोली चेंज होत आहे. अशा क्वांटिटीचं कॅरेक्टरिस्टिक कोणत्या बघायची आपल्याला, स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक, बरोबर. सेकंड पॉईंट, डायनामिक कॅरेक्टरिस्टिक आपल्याला कधी बघायच्या आहेत, जेव्हा ज्या क्वांटिटीचं आपल्याला मेजरमेंट करायचं आहे, ज्या क्वांटिटीचं आपल्याला मेजरमेंट करायचं आहे ती क्वांटिटी टाईमनुसार कशी होत आहे, चेंज होत आहे, फास्टली चेंज होत आहे. अशा क्वांटिटीचं कोणत्या कॅरेक्टरिस्टिक आपण स्टडी करायच्या, मग अशा वेळेस आपल्याला स्टडी करायचं आहे डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स. तर बघा, स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक कधी बघायच्या, की जेव्हा क्वांटिटी ही टाईमनुसार चेंज होत नाही आहे किंवा स्लोली चेंज होत आहे, अशा क्वांटिटीचं आपण काय बघायचं, स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक. डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक कधी बघायची, जेव्हा क्वांटिटीचं आपण मेजरमेंट करतो आहे ती क्वांटिटी फास्टली चेंज होत आहे टाईमसोबत, त्यावेळेस आपल्याला कोणती कॅरेक्टरिस्टिक बघायची आहे, डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघूया. स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिकमध्ये कोणकोणत्या क्वांटिटी येतात बघा, मास आणि वेट. तर वेट म्हणजे काय, वजन. तर वजन जे आहे ते प्रत्येक सेकंदला चेंज होतं का, नाही. ते चेंज कसं होत आहे, स्लोली चेंज होत आहे. तर वेटचं मेजरमेंट करताना कोणत्या कॅरेक्टरिस्टिक बघायच्या आहे आपल्याला, स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक. त्याचप्रकारे टेम्परेचर आणि व्होल्टेज आणि करंट ह्या ज्या क्वांटिटी आहेत त्या टाईमनुसार चेंज होत नाही आहे किंवा स्लोली चेंज होत आहे. तर यावेळेस अशा क्वांटिटीचं कॅरेक्टरिस्टिक आपण कोणती बघायची आहे, स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक. त्याचं परफेक्ट एक्झाम्पल जे आहे स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिकचं ते आहे वजन, वेट. आणि वेट आपण कशामध्ये शो करतो, किलोग्रॅममध्ये. आणि वेट जे आहे ते प्रत्येक सेकंदला चेंज होतं आहे का, नाही. तर वेट जे आहे ते स्लोली चेंज होत आहे. तर अशा क्वांटिटीचं कॅरेक्टरिस्टिक बघताना कोणती बघणार आपण, स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक बघणार आहोत. तर बघा, मेजरमेंट कॅरेक्टरिस्टिक्स आर डिवायडेड इंटू टू टाईप. फर्स्ट आहे स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक, दुसरी आहे डायनामिक. डायनामिक कधी बघायचं, जेव्हा क्वांटिटी फास्टली चेंज होत आहे. स्टॅटिक कधी बघायचं, जेव्हा क्वांटिटी ही कॉन्स्टंट आहे किंवा स्लोली चेंज होत आहे. परफेक्ट एक्झाम्पल काय आहे, वेट. तर हे झालं आपलं टाईप्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक. तर फर्स्ट आपण स्टडी करूया स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ द मेजरमेंट. मेजर करताना क्वांटिटीची कोणकोणती कॅरेक्टरिस्टिक बघायची ते आपल्याला स्टडी करायचं आहे, स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक. तर ही स्लाईडमध्ये आपल्याला स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक बघायचे आहेत. तर स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिकमध्ये पहिली जो कॅरेक्टरिस्टिक आहे ती आहे ॲक्युरसी. नाव लक्षात घ्या, मी वन बाय वन सांगतो. ॲक्युरसी. दुसरं आहे प्रिसिजन. तिसरं आहे सेन्सिटिव्हिटी. चौथं आहे लिनियरिटी. पाचवं आहे रिप्रोड्युसिबिलिटी. सहावं आहे रिपीटेबिलिटी. सातवं आहे रिझॉल्यूशन. आठवं स्टॅटिक एरर. नववं ड्रिफ्ट. नेक्स्ट टॉलरन्स. नेक्स्ट रेंज म्हणू आपण त्याला, रेंज ऑल्सो कॉल्ड एज स्पॅन. आणि शेवटचं आहे डेड झोन. तर स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिकचं स्टडी करताना आपल्याला काय बघायचं आहे, फक्त डेफिनेशन बघायची आहेत. तर स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक आता आपण किती बघितल्या, 12 प्रकारच्या कॅरेक्टरिस्टिक बघितल्या. त्याचं नाव आहे ॲक्युरसी, प्रिसिजन, सेन्सिटिव्हिटी, लिनियरिटी, रिप्रोड्युसिबिलिटी, रिपीटेबिलिटी, रिझॉल्यूशन, स्टॅटिक एरर, ड्रिफ्ट, टॉलरन्स, रेंज ऑल्सो कॉल्ड एज स्पॅन आणि डेड झोन. तर वन बाय वन आपल्याला स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिकची डेफिनेशन ही बघायची आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 कॅरेक्टरिस्टिक बघू. पहिली बघू आपण ॲक्युरसी, दुसरं बघू आपण प्रिसिजन
आणि तिसरं बघू आपण स्टॅटिक एरर. बरोबर आहे. तर नेक्स्ट स्लाईडकडे वळूया आपण. पुढं कॅरेक्टरिस्टिक बघण्याच्या अगोदर आपण मेजरमेंट म्हणजे काय, नेमकं मेजरमेंटमध्ये काय होतं आहे ते आपण बघूया. तर मेजरमेंट जसं आपण डिफाईन केलं, मेजरमेंट ही प्रोसेस आहे. कशाची प्रोसेस? व्हॅल्यू काढायची. कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? क्वांटिटीची. आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपल्याकडे जी इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहे, इलेक्ट्रॉनिक क्वांटिटी आहे, ती कोणती आहे? व्होल्टेज. तर मेजरमेंट ही प्रोसेस आहे क्वांटिटीची व्हॅल्यू डिटरमाइन करण्याची. बरोबर. तर मेजरमेंट म्हणजे आपल्याला काहीतरी मेजर करायचं आहे. काय मेजर करायचं आहे? व्होल्टेजची व्हॅल्यू. बरोबर. तर मेजरमेंटमध्ये आपल्याला 2 व्हॅल्यू भेटणार आहेत. बरोबर. कॉन्सन्ट्रेट करा. मेजरमेंटमध्ये मेजर करताना, मोजमाप करताना आपल्याला 2 क्वांटिटी भेटणार आहेत. पहिली व्हॅल्यू आहे ट्रू व्हॅल्यू, खरी व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू. आणि दुसरी व्हॅल्यू जी भेटणार आहे ती कोणती आहे? मेजर्ड व्हॅल्यू, जी आपण मोजलेली आहे. बरोबर. मेजरमेंट करताना आपल्याला 2 व्हॅल्यू भेटणार. एक त्याची असलेली खरी व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू म्हणजे फर्स्ट. आणि दुसरी मेजरमेंट केल्यावर जी व्हॅल्यू आपल्याला भेटली ती व्हॅल्यू कोणती आहे? मेजर्ड व्हॅल्यू. बरोबर. इथे आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. आपण मेजरमेंट करतोय व्होल्टेजचं. कोणाचं मेजरमेंट करतोय? क्वांटिटी काय आहे? व्होल्टेज. इथे आपण एक बॅटरी घेतली आहे. ती बॅटरीची स्टँडर्ड व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू किती आहे? 5 व्होल्ट. म्हणजे त्या बॅटरीची ट्रू व्हॅल्यू काय झाली आहे? 5 व्होल्ट. आता व्होल्टेज मोजायचं आहे. तर व्होल्टेज मोजण्यासाठी आपल्याला कोणतं डिव्हाइस लागणार आहे? व्होल्टमीटर. बरोबर. तर व्होल्टमीटरच्या साह्यानं आपण हे व्होल्टेज मेजर केलं, मेजरमेंट केलं. आणि मेजरमेंट केल्यावर जी व्हॅल्यू आपल्याला व्होल्टमीटरने दाखवलेली आहे ती व्हॅल्यू आहे 4.9 व्होल्ट. म्हणजे मेजरमेंट करताना 2 व्हॅल्यू नेहमी बघायच्या. कोणती? ट्रू व्हॅल्यू, त्याची असलेली खरी व्हॅल्यू, आणि मेजरमेंट केल्यावर आलेली व्हॅल्यू. तर ह्या केसमध्ये ट्रू व्हॅल्यू काय होती? 5 व्होल्ट. बरोबर. आणि व्होल्टमीटरने जर मोजलं तर व्हॅल्यू काय आली? 4.9 व्होल्ट. तर सांगायचा अर्थ काय की मेजरमेंट करताना, कोणत्या पण क्वांटिटीचं मेजरमेंट करताना वी हॅव 2 व्हॅल्यूज. फर्स्ट वन इज ट्रू व्हॅल्यू आणि सेकंड वन इज मेजर्ड व्हॅल्यू. मेजर्ड व्हॅल्यूला आपण शॉर्टमध्ये म्हणू m.v, मेजर्ड व्हॅल्यू. आणि ट्रू व्हॅल्यूला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण म्हणूया TV, ट्रू व्हॅल्यू. करेक्ट. नेक्स्ट स्लाईडकडे वळूया. आता नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण स्टडी करू स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक. ओके. तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे ॲक्युरसी. तुम्ही खूप वेळेस ऐकलं असेल की एखादी गोष्ट ॲक्युरेट आहे, एखादी गोष्ट ॲक्युरेट नाही. तर ॲक्युरेट म्हणजे काय? आपण त्याला मराठीमध्ये आपण असं म्हणूया, ॲक्युरेट म्हणजे एखादी गोष्ट बरोबर आहे, एखादी व्हॅल्यू बरोबर आहे. बरोबर. ॲक्युरसी म्हणजे काय? बरोबर. ओके. तर ॲक्युरसीची डेफिनेशन आपण कशी सांगूया? तर आपण एक डेफिनेशन बघून घेऊया. ॲक्युरसी इज डिफाईन्ड ॲज डिग्री ऑफ क्लोजनेस. काय म्हणलं मी? ॲक्युरसी इज डिफाईन्ड ॲज डिग्री ऑफ क्लोजनेस. कोणाची? मेजर्ड व्हॅल्यूची. कोणासोबत? ट्रू व्हॅल्यूसोबत ऑफ द मेजरमेंट. म्हणजे मोजलेली व्हॅल्यू किती जवळ आहे ट्रू व्हॅल्यूच्या हे दाखवण्याचं काम कोणाचं आहे? ॲक्युरसीचं काम आहे. म्हणजे मोजलेली व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यूच्या किती जवळ आहे, किती क्लोज आहे. सो दिस डिग्री इज इंडिकेट बाय द ॲक्युरसी. तर बघा, आपण पुढे एक एक्झाम्पल बघूया. त्या एक्झाम्पल थ्रू तुम्हाला ॲक्युरसीची डेफिनेशन, कन्सेप्ट ही समजून जाईल. बरोबर. पण याच्यामध्ये इम्पॉर्टंट वर्ड कोणता आहे? क्लोजनेस. तर ॲक्युरसीमध्ये इम्पॉर्टंट वर्ड कोणता आहे? क्लोजनेस. कॅरेक्टरिस्टिक स्टडी करताना बेसिक आपण काय सांगितलं की आपण फोकस कोणावर करायचा आहे? मेजर्ड व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यूवर. बरोबर. आणि ॲक्युरसीची डेफिनेशनमध्ये पण
आपल्याला दोन व्हॅल्यू दिसत आहे, एक दिसती आहे मेजर्ड व्हॅल्यू आणि सेकंड दिसती आहे ट्रू व्हॅल्यू. तर मेजर्ड व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यूच्या किती जवळ आहे, किती क्लोज आहे, दिस विल बी इंडिकेटेड बाय द ॲक्युरसी. बरोबर. त्याचं आपण एक एक्झाम्पल बघूया. तर बघा, इथे मी एक मेजरमेंट केलं आहे. मेजरमेंटचा एक टेबल आहे. याच्यामध्ये ट्रू व्हॅल्यू जी आहे ती आहे 5 वोल्ट. बघा, ट्रू व्हॅल्यू ही फिक्स असणार 5 वोल्ट आहे. आणि पहिल्या कॉलममध्ये आपण काय इंडिकेट केलं आहे, मेजर्ड व्हॅल्यू. तर बघा, ह्या टेबलमध्ये आपण दोन व्हॅल्यू दाखवल्या. एक दाखवली मेजर्ड व्हॅल्यू, दुसरी दाखवली ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे 5 वोल्ट. पहिल्या वेळेस जेव्हा आपण मेजरमेंट केलं तेव्हा वोल्ट मीटरने किती दाखवलं, 4 वोल्ट. दुसऱ्या वेळेस मी मेजरमेंट केलं त्यावेळेस वोल्ट मीटरने किती दाखवलं, 4.9 वोल्ट. तर बघा, पहिल्या केसमध्ये दाखवलं 4 वोल्ट, दुसऱ्या केसमध्ये दाखवलं 4.9 वोल्ट. पहिल्या याच्यामध्ये जो वोल्ट मीटर यूज केला आहे त्याला म्हणलं आपण V1. दुसऱ्यामध्ये जो वोल्ट मीटर यूज केला त्याला आपण म्हणलं V2. तर पहिल्या वोल्ट मीटरने किती मोजलं, 4 वोल्ट. दुसऱ्या वोल्ट मीटरने किती मोजलं, 4.9 वोल्ट. तर आता मला सांगा, ट्रू व्हॅल्यू आहे 5 वोल्ट. पहिल्या वोल्ट मीटरने मोजलं 4 वोल्ट, दुसऱ्या वोल्ट मीटरने मोजलं 4.9 वोल्ट. तर ह्या दोन वोल्ट मीटरपैकी कोणता वोल्ट मीटर हा ॲक्युरेट आहे, कोणता वोल्ट मीटर हा ॲक्युरेट आहे, बरोबर आहे, जो की रीडिंग ही बरोबर शो करत आहे. तर याच्यावरून आपल्याला स्पष्ट कळतं आहे की वोल्ट मीटर 2ची ॲक्युरसी ही कशी आहे, जास्त आहे. आणि वोल्ट मीटर 1ची ॲक्युरसी कशी आहे, लो आहे. बघा, वोल्ट मीटर 1ची ॲक्युरसी लो आहे आणि वोल्ट मीटर 2ची ॲक्युरसी ही जास्त आहे. कारण की मोजलेली व्हॅल्यू ही जवळ आहे ट्रू व्हॅल्यूच्या. कुठे, वोल्ट मीटर 2च्या केसमध्ये. पण वोल्ट मीटर 1च्या केसमध्ये मोजलेली व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यूच्या जवळ नाही आहे, म्हणजे क्लोज नाही आहे. म्हणजे काय की मोजलेली व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यूच्या जवळ पाहिजे, तेव्हाच आपण सांगू शकू की ॲक्युरसी ही कशी आहे, बरोबर आहे, हाय आहे. पण पहिल्या केसमध्ये ॲक्युरसी ही लो आहे, कारण की मोजलेली व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यूच्या जवळ नाही आहे, खूप लांब आहे. पण सेकंड केसमध्ये मोजलेली व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यूच्या खूप जवळ आहे, म्हणजे वोल्ट मीटर 2ची ॲक्युरसी कशी आहे, हाय आहे. तर पुन्हा डेफिनेशन बघा. डेफिनेशन काय सांगतं की ॲक्युरसी इज डिफाईन्ड ॲज डिग्री ऑफ क्लोजनेस, कोणाची, मेजर्ड व्हॅल्यूची, विथ द ट्रू व्हॅल्यू ऑफ द मेजरमेंट. मोजमाप करताना मोजलेली व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यूच्या किती जवळ आहे ते दाखवण्याचं काम कोण करत आहे, ॲक्युरसी करत आहे. तर वोल्ट मीटर 2ची ॲक्युरसी जास्त आहे, वोल्ट मीटर 1ची ॲक्युरसी ही कमी आहे. तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक आपण बघितली, ॲक्युरसी, बरोबर. आता आपण नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघू. तर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे प्रिसिजन. प्रिसिजनचा मराठीमध्ये जर आपण अर्थ बघितला तर सातत्य. सातत्य म्हणजे एकच व्हॅल्यू पुन्हा पुन्हा येत आहे. तर प्रिसिजन इंडिकेट्स, तर प्रिसिजन आपल्याला काय शो करतोय, सातत्य, की एकच व्हॅल्यू जर पुन्हा पुन्हा येत असेल तर त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणायचं, प्रिसिजन. मेजरमेंट करताना अगोदर काय सांगितलं, आपल्याला दोन व्हॅल्यूकडे फोकस करायचं आहे. एक आहे मेजर्ड व्हॅल्यू आणि दुसरं आहे ट्रू व्हॅल्यू, बरोबर. मेजरमेंट केल्यावर आपल्याला कोणती व्हॅल्यू भेटणार आहे, मेजर्ड व्हॅल्यू. तर आपला फोकस कोणावर असला पाहिजे, मेजर्ड व्हॅल्यूवर. तर आपण नेक्स्ट सेकंड प्रॉपर्टी आपण बघूया, प्रिसिजन. तर प्रिसिजन इज डिफाईन्ड ॲज इट इंडिकेट रिप्रोड्युसिबिलिटी. रिप्रोड्यूस करणे म्हणजे काय, एकानंतर एक व्हॅल्यू कंटिन्यू येणे, त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, सातत्य.
तर प्रिसिजन म्हणजे काय? इट इंडिकेट रिप्रोड्युसिबिलिटी, एकच व्हॅल्यू पुन्हा पुन्हा प्रोड्यूस होत आहे, ह्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणायचं? प्रिसिजन. तर मेजरमेंट करताना एकच व्हॅल्यू जर पुन्हा पुन्हा येत असेल त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणायचं? प्रिसिजन. कळतं मी काय म्हणलं आहे? की मेजरमेंट करताना एकच व्हॅल्यू जर पुन्हा पुन्हा रिप्रोड्यूस होत आहे त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणायचं आहे? प्रिसिजन म्हणायचं आहे. प्रिसिजनचाच दुसरा समानार्थी शब्द जर बघितला तर प्रिसिजन इंडिकेट्स और डिस्क्राईब कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सीचा अर्थ काय होतो? सातत्य. सो प्रिसिजन डिस्क्राईब द कन्सिस्टन्सी. कोणाची कन्सिस्टन्सी? मेजर्ड व्हॅल्यूची. जर मेजर्ड व्हॅल्यू पुन्हा पुन्हा रिप्रोड्यूस होत असेल, मेजर्ड व्हॅल्यू कन्सिस्टंट असेल, तर त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणायचं? प्रिसिजन म्हणायचं आहे. तर इथे आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल थ्रू हे स्पष्टपणे आपल्याला क्लिअर होईल. तर एक्झाम्पल बघताना आपण दोन व्हॅल्यूकडे फोकस करतो. एक असती ट्रू व्हॅल्यू आणि सेकंड आहे मेजर्ड व्हॅल्यू. तर इथे आपल्याला मेजरमेंट करताना ट्रू व्हॅल्यू जी आहे ती किती आहे? 150 वोल्ट. बरोबर. हे मेजरमेंट करण्यासाठी आपण 3 वोल्टमीटर घेतले. वोल्टमीटर 1, वोल्टमीटर 2, वोल्टमीटर 3. बरोबर. सातत्य आणि रिप्रोड्युसिबिलिटी कोणाची बघायची आपल्याला? मेजर्ड व्हॅल्यूची. बरोबर. तर इथे आपण 3 वोल्टमीटर घेतले, V1, V2 आणि V3. पहिल्या वोल्टमीटरने जी व्हॅल्यू मोजली आहे, 3 वेळेस आपण व्हॅल्यू मोजली, तिन्ही वेळेस व्हॅल्यू किती आली आहे? 145 वोल्ट. तर बघा, पहिल्यांदा मोजलं तेव्हा 145 आलं, सेकंड वेळेस मोजलं तेव्हा पण 145 आलं, आणि तिसऱ्या टाईम मोजलं तरी पण किती आलं? 145 वोल्ट. बरोबर. हे झालं फर्स्ट वोल्टमीटर. लक्ष द्या. सेकंड वोल्टमीटरने पण 3 वेळेस व्हॅल्यू मोजली. पहिल्या वेळेस आलं 145 वोल्ट, दुसऱ्या वेळेस आलं 152 वोल्ट, तिसऱ्या वेळेस आलं 148 वोल्ट. कळतं आहे? नेक्स्ट, तिसऱ्या वोल्टमीटरने पुन्हा 3 वेळेस व्हॅल्यू मोजली आणि मोजल्यावर जी व्हॅल्यू आली ती व्हॅल्यू कोणती आहे? मेजर्ड व्हॅल्यू. तर पहिल्या वेळेस मोजलं तर भेटलं 150 वोल्ट, दुसऱ्या वेळेस मोजलं तर तेव्हा पण भेटलं 150 वोल्ट, तिसऱ्या वेळेस मोजलं तेव्हा पण भेटलं मला 150 वोल्ट. बरोबर आहे. आता आपल्याला इथे काढायचं आहे कन्क्लूजन. बरोबर. प्रिसिजन म्हणजे काय? एकच व्हॅल्यू, मोजलेली व्हॅल्यू पुन्हा पुन्हा रिप्रोड्यूस होणे म्हणजे काय? प्रिसिजन. तर बघा, 3 केस बघितले आपण, V1, V2, V3. तर 1 बाय 1 बघू आपण. तर पहिल्या केसमध्ये एकच व्हॅल्यू ही 3 वेळेस आलेली आहे. लक्षात घ्या, एकच व्हॅल्यू ही 3 वेळेस आलेली आहे. 145, 145, 145. म्हणजे ह्या वोल्टमीटर कसा आहे? प्रिसाईज आहे. याच्यामध्ये सातत्य मेंटेन आहे, कन्सिस्टन्सी आहे. कोणाची? मेजर्ड व्हॅल्यूची. बरोबर. सेकंड केस, पहिल्या वेळेस मोजलं 145, दुसऱ्या वेळेस मोजलं 152, तिसऱ्या वेळेस मोजलं 148. तर इथे एकच व्हॅल्यू पुन्हा पुन्हा आली आहे का? नाही. तिन्ही वेळेस डिफरंट व्हॅल्यू भेटली आहे. म्हणजे हा वोल्टमीटर हा प्रिसाईज नाही आहे. पहिला वोल्टमीटर कसा होता? त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी होती, एकच व्हॅल्यू पुन्हा पुन्हा आलेली आहे. म्हणजे तो वोल्टमीटर कसा आहे? प्रिसाईज वोल्टमीटर आहे. सेकंड वोल्टमीटरमध्ये तिन्ही वेळेस डिफरंट व्हॅल्यू भेटल्या, म्हणजे तो वोल्टमीटर प्रिसाईज नाही आहे. शेवटची केस वोल्टमीटर 3मध्ये काय झालं आहे? तिन्ही वेळेस एकच व्हॅल्यू भेटलेली आहे, 150 वोल्ट. म्हणजे हा वोल्टमीटर कसा आहे? प्रिसाईज वोल्टमीटर. तर हे झालं आपलं, हा कॉलम झाला प्रिसिजनचा. याच्यावरून आपण ॲक्युरसीचं पण कन्क्लूजन काढू शकतो. बघा, ट्रू व्हॅल्यू किती आहे? 150 वोल्ट. इथे त्याने काय व्हॅल्यू मोजली आहे? 145. म्हणजे ॲक्युरसी कशी आहे? लो आहे. सेकंड केसमध्ये पण मोजलेली व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यूच्या जवळ नाही आहे, म्हणजे ॲक्युरसी कशी आहे? लेस आहे. आणि शेवटच्या केसमध्ये मोजलेली व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यूच्या खूप जवळ आहे, म्हणजे वोल्टमीटर 3ची ॲक्युरसी
कशी आहे, सर्वात जास्त आहे. करेक्ट. तर प्रिसिजनमध्ये जो वर्ड लक्षात ठेवायचा आहे तो आहे कन्सिस्टन्सी आणि रिप्रोड्युसिबिलिटी. मेजर्ड व्हॅल्यू जर पुन्हा पुन्हा येत असेल तर तो व्होल्टमीटर काय झाला आहे, प्रिसाईज व्होल्टमीटर. करेक्ट. तर प्रिसाईज व्होल्टमीटर तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि ॲक्युरेट व्होल्टमीटर पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे सांगताना तुम्हाला कोणती व्हॅल्यू बघायची आहे, ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. तर हे झालं आपलं प्रिसिजन. तर हे बघितलं आपण सर्व स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक जी होती प्रिसिजन, वर्ड लक्षात ठेवायचे, रिप्रोड्युसिबिलिटी अँड द कन्सिस्टन्सी. नेक्स्ट स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक आपण बघूया, त्याचं नाव आहे स्टॅटिक एरर. तर सर्वांनी एरर हा शब्द ऐकला असेल. एरर म्हणजे काय, काहीतरी चूक झाली आहे, चूक. बरोबर, काहीतरी एरर आला आहे, काहीतरी फॉल्ट आहे, आपण असं आपण त्याला म्हणूया. तर एररचा आपण मराठीमध्ये जर वर्डचं मिनिंग बघितलं तर त्याचा अर्थ होतो काहीतरी चूक झाली आहे, मोजमाप करताना आपल्याकडून काहीतरी चुकीची व्हॅल्यू आलेली आहे. ओके. तर याची आपण फर्स्ट ऑफ ऑल आपण याची डेफिनेशन बघून घेऊ. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्टॅटिक एरर? द स्टॅटिक एरर इज डिफाइंड ॲज डिफरन्स म्हणजे काय, वजाबाकी, डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू. तर लक्षात घ्या, मेजरमेंट करताना फक्त दोनच व्हॅल्यूकडे फोकस करायचं आहे, एक म्हणजे मेजर्ड व्हॅल्यू आणि सेकंड म्हणजे ट्रू व्हॅल्यू. बरोबर, मेजरमेंट करताना एक खरी व्हॅल्यू आणि मोजलेली व्हॅल्यू याच्यावर फोकस करायचा आहे. एरर आपल्याला कधी भेटेल, जेव्हा आपण दोन्ही व्हॅल्यूचा काय घेऊ, आपण डिफरन्स घेऊ. बरोबर. तर स्टॅटिक एरर इज डिफाइंड ॲज डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यूला शॉर्ट फॉर्म आपण काय सांगितलं होतं, MV मायनस ट्रू व्हॅल्यू. तर स्टॅटिक एरर इज डिफाइंड ॲज स्मॉल अल्फाबेट E इज इक्वल टू मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. ओके. तर याचं आपण एक एक्झाम्पल बघू. बघा, एक्झाम्पलमध्ये ट्रू व्हॅल्यू किती आहे, ट्रू व्हॅल्यू आहे 20 वोल्ट. बरोबर, 20 वोल्ट आणि मेजर्ड व्हॅल्यू आहे 21 वोल्ट. बरोबर. तर ट्रू व्हॅल्यू आहे 20 वोल्ट आणि मेजरमेंट केल्यावर मेजर व्हॅल्यू जी भेटली ती आहे 21 वोल्ट. बरोबर. तर याच्यामध्ये एरर कितीचा आला, चूक कितीची झाली आहे, तर एरर काढण्यासाठी मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू करायचं आहे. तर बघा, E इज इक्वल टू मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. मेजर्ड व्हॅल्यू किती आहे, 21 वोल्ट आणि ट्रू व्हॅल्यू किती आहे, 20 वोल्ट. तर हे जर केलं तर एरर कितीचा आला आहे, 1 वोल्टचा एरर आलेला आहे. कारण खरी व्हॅल्यू किती यायला हवी होती, 20 वोल्ट यायला हवी होती मोजल्यावर, पण मोजल्यावर किती भेटली, 21 वोल्ट. म्हणजे एरर कितीचा आहे, चूक कितीची आहे, 1 वोल्टची चूक आहे. सेकंड एक्झाम्पल बघू आपण की ट्रू व्हॅल्यू आहे 5 वोल्ट. बरोबर. आणि मेजर्ड व्हॅल्यू पण आहे 5 वोल्ट. तर मला सांगा एरर किती असणार. एरर जो आहे तो किती येणार आहे, आपला 0 एरर येणार आहे. कारण खरी व्हॅल्यू 5 वोल्ट होती आणि आपण मोजल्यावर पण व्हॅल्यू किती भेटली आहे, 5 वोल्ट. तर एरर कोणता पण आलेला नाही आहे, चूक कुठे मोजताना झालेली नाही आहे. तर एरर म्हणजे काय की मोजमाप करताना, मेजर्डमेंट करताना काहीतरी चुकीची व्हॅल्यू भेटलेली आहे. आणि स्टॅटिक एरर इज डिफाइंड ॲज डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड द ट्रू व्हॅल्यू. तर आज आपण 3 स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक बघितल्या. तर समरी बघताना आपण 3 स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिकचं क्विक रिव्हिजन करून घेऊ. तर पहिले आपण बघितलं ॲक्युरसी, की मोजलेली व्हॅल्यू. फोकस कोणावर करायचा आहे, मेजर्ड व्हॅल्यूवर. फोकस कोणावर करायचा आहे, मेजर्ड व्हॅल्यूवर. आणि दुसरी जी व्हॅल्यू सोबत असणार आहे ती कोणती असणार आहे, ट्रू व्हॅल्यू. तर ॲक्युरसी म्हणजे काय की मेजर्ड व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यूच्या किती क्लोज आहे, किती जवळ आहे. मोजलेली व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यूच्या किती क्लोज आहे, दिस विल बी
इंडिकेटेड बाय द ॲक्युरसी. करेक्ट. नेक्स्ट प्रिसिजन. प्रिसिजन म्हणजे काय? कन्सिस्टन्सी, सातत्य. जर मोजलेली व्हॅल्यू, मेजर्ड व्हॅल्यू पुन्हा पुन्हा एकच व्हॅल्यू भेटत असेल, पहिल्या वेळेस पण सेम व्हॅल्यू आली, दुसऱ्या वेळेस पण सेम व्हॅल्यू आली, तिसऱ्या वेळेस पण सेम व्हॅल्यू जर आली असेल तर तो इन्स्ट्रुमेंट कसा आहे? प्रिसाईज इन्स्ट्रुमेंट आहे. एकच व्हॅल्यू कंटिन्युअसली आपल्याला भेटत आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे काय? सातत्य. ओके. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघितली आपण एरर. तर एरर बघताना मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू करायचं आहे. त्यावेळेस आपल्याला काय भेटेल? मेजर्ड व्हॅल्यूमध्ये एखादी चूक झाली आहे का नाही ते आपल्याला कळणार आहे. तर ते कळण्यासाठी आपल्याला कोणती कॅरेक्टरिस्टिक बघायची आहे? स्टॅटिक एरर. तर आज आपण बघितलं ॲक्युरसी म्हणजे क्लोजनेस, प्रिसिजन म्हणजे कन्सिस्टन्सी आणि एरर म्हणजे डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड द ट्रू व्हॅल्यू. तर आजच्या पुरतं 3 क्वांटिटी, 3 कॅरेक्टरिस्टिक आपण बघितल्या. सो दिस इज एंड फॉर टुडेज लेक्चर. तर आजच्या लेक्चरच्या सर्वांनी आपल्या सेपरेट नोटबुकमध्ये नोट्स काढायच्या आहेत आणि उद्या तुम्हाला मी क्विज देणार आहे. ती क्विज सर्वांनी सॉल्व करायची आहे. ओके. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तर स्टडी करा, नोट्स काढा आणि क्विज ही अटेम्प्ट करा. ओके. थँक्यू.